काळामध्ये निर्गुणाची उपासना झाली, ओंकाराची उपासना होणार. तर ओंकाराची उपासना कशा करता सांगितले? प्रणव उपासना अर्थात ओंकाराची उपासना ही लय चिंतन अर्थात ध्यान. हे ध्यान प्रणव उपासनेचं जे ध्यान आहे ही लय चिंतनाची शेवटची पायरी. प्रणव उपासना दोन प्रकारे, एक अपरब्रह्मरूप आणि परब्रह्मरूप. अपरब्रह्मरूप जी आहे ती सगुण आहे आणि सगुण परमात्म्याची, आणि परब्रह्मरूप ही निर्गुण परमात्म्याची आहे. परब्रह्मरूपाचीच प्रणव उपासना अर्थात ओंकार उपासना. हे कार्य आणि कारण, हे कार्य हे कारण स्वरूपच असतं. सर्व जगताचं जे रूप आणि नाम हे जे दोन भाग आहेत, त्यामध्ये रूप हे नाम स्वरूप आहे. कोणताही पदार्थ जगतामध्ये जो असतो तो नामरूप असतो. कारण एखाद्या वस्तूचं पदार्थाचं नाम सांगितलं, त्या क्षणी लगेच त्या पदार्थाची आकृती आपल्या डोळ्यासमोर किंवा कल्पनेमध्ये उभी राहते. त्याचं अर्थात म्हणजे जे रूप आहे ते नाम स्वरूप आहे. आणि नाम ज्या विश्वामध्ये किंवा जगतामध्ये दृश्यवर्ग जे जगत आहे आणि ते जे नाम आहे आणि रूप आहे, हे रूप नाम स्वरूप आहे. आणि मग नाम हे ओंकारापासून आलेले आहेत. व्यावहारिक शब्द असो, तेच लौकिक किंवा वैदिक शब्द असो, हे सर्व ओंकार अर्थात प्रणवापासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून दिसणारं जे जगतवर्ग आहे ते नामरूप, आणि नाम हे प्रणवरूप आहे, ओंकार रूप आहे. आणि ओंकार हा ब्रह्मरूप आहे. आणि या ओंकार आणि ब्रह्मासहित ओंकाराचं आत्म्याशी एकतेचं ऐक्याचं चिंतन करायचं. किंवा दुसऱ्या असा एक प्रकार सांगितला की ओंकार जर ब्रह्मावरती अध्यस्थ मानला तर अध्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. म्हणून ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. अशा ओंकारासहित ब्रह्माचं आत्म्याशी ऐक्य किंवा लय चिंतन आणि करावं, हे ओंकार साधनेचा, ओंकार अर्थात प्रणवाचा चिंतनाचा प्रकार. तेव्हा ओंकार हा ब्रह्मस्वरूप कशावरून आहे? ओंकार किम स्वरूप ब्रह्म कशावरून आहे? तस्य वाचक प्रणव. वेदाने सांगितलेलं आहे नाम एक आहे, वाचक आहे. आणि त्याचा अर्थ त्याला वाचक नाम, अर्थ ओंकार. म्हणजे ओंकार किम स्वरूप आहे? दुसरा प्रकार अध्यस्थ आहे. ओंकार अधिष्ठान ब्रह्मा, कारण ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व कसं आहे? अध्यस्थ पदार्थ किम स्वरूप असतो? अधिष्ठान स्वरूप. म्हणून ओंकार किम स्वरूप झाला? ब्रह्मस्वरूप. पण आता आत्मा राहिला ना, मग ओंकार स्वरूप ब्रह्म आहे, आत्मा आहे, किम स्वरूप आहे? ब्रह्मस्वरूप. म्हणजे सगळे भेद काय झाले? नष्ट झाले. आता हे भेद कशामुळे पडले? एक स्थूलामुळे, एक सूक्ष्मामुळे, एक कारण. तर स्थूलामुळे कसे पडले वगैरे, प्रत्येकाचे 4 पाद. पहिला आत्म्याचे विश्व, तेजस, प्राज्ञ आणि साक्षी, शुद्ध स्वरूप, साक्षी. पुढे ब्रह्माचं विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर साक्षी. ओंकाराचे अकार, उकार, मकार आणि अमात्र परमात्मा स्वरूप. आता हे भेद मिळून टाकायचे. विश्व किम स्वरूप आहे? विराट स्वरूप आहे काय? बरं, विराट किम स्वरूप आहे? अलग अलग. पुढे दुसरे कोणते? तेजस, हिरण्यगर्भ. पुढे उकार स्वरूप, उकार, हिरण्यगर्भ, उकार स्वरूप. तीन राहिले ना, तेजस, हिरण्यगर्भ आणि उकार, ओंकार मधला उकार. बर, अकार उकार. त्या उकाराला फार महत्व आलं. आणि पुढे प्राज्ञ, ईश्वर आणि मकार. आता काय करायचं? प्रत्येकाचे आकार कोणामध्ये मिळवायचा? उकारामध्ये.
बरं उकार कोणामध्ये मिळाला? शेवटी काय शिल्लक राहिलं? परमात्मा स्वरूप अशी उपासना आहे. तेव्हा हे वेदामध्ये निर्गुण उपासना, तेव्हा हे प्रत्येकाची वर्णनं केलेली आहे. जे विराटाचे किती मुख आहे, त्याचं शिर कोणतं आहे, काय वगैरे सगळं वर्णन आहे ना. अरे विराटाचं समुद्र काय आहे त्याचं, हा मग तर स्थान आहे. विराट व्यापक स्वरूप असल्यामुळे सगळे व्यापक आहे. त्याचं कार्य सुद्धा कसं आहे, भूमी व्यापक, पुढे जलही व्यापक, 10 पटीने दाखवायचा असा विराट आहे. त्याचं विश्वासी काय केलेलं आहे की विश्वरूपाने राहिला नाही, तो कोण झाला? तो विराट झाला आहे. सगळं असंच लागायचं. त्याचे 19 मुखाचं सांगितलं आहे. 19 मुखाच्या द्वारा भोग होत असतो. 19 मुख कोणची? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मग 15 याच्या द्वारा भोग होतो. काय होतं? भोगाकरता सामग्रीला विषय असावे लागतात, इंद्रिय पाहिजे आणि अनुग्रह. याच्यातला एक जरी नसेल तरी भोग होऊ शकत नाही. विषय पुढे इंद्रिय पाहिजे ना, इंद्रियच नाही. हा नाही, 3 पाहिजे ना. अरे कोणताही भोग होण्याकरता एकाच भोगात स्वतः ठिकाण असतं. एक काय पाहिजे? भोग, विषय, पुढे इंद्रिय पाहिजे. एखादा मनुष्य आहे, किती गोड व्याख्यान झालं, गायन झालं, तरी तो म्हणतो कधी सुरू होणार आहे. मग त्याला शब्द विषय पाहिजे का नाही? इंद्रियच नाही तर भोग कसे घेणार? इंद्रिय, बरं इंद्रियांचे विषय पाहिजे, शब्द, स्पर्श, रूप, रस. बरं एवढं काम मागत नाही. देवता पाहिजे, अनुग्रह देवतांचा. सूर्यप्रकाश नाही, मला दिसतं का तुम्हाला? इंद्रियावर त्याचे अनुग्रह करणारे देवता, त्याचं पंचीकरण याच्यात दिलेलं आहे. काढा, इथपर्यंत झालं होतं ना, काय राहिलं होतं? बघा एक 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 वाचत जा. इंद्रियास अध्यात्म म्हणतात, विषयास अधिभूत म्हणतात आणि देवतेस अधिदैव म्हणतात. बघा तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये किं तत् ब्रह्म किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रभु. इंद्रियाला काय म्हणायचं? अधिभूत पण आलेलं आहे ना. अधिभूत कुठं आलेलं आहे? अरे अधिभूत म्हणजे शरीर. 8व्या अध्यायात आहे की किं तत् ब्रह्म किं कर्म. अधिभूत म्हणजे अरे शरीर ना, काय अरे गीतेमध्ये गेलेला आहे ना. हा गीतेतला श्लोक आहे की नाही लक्षात? किं तत् ब्रह्म किं कर्म अधिभूतं च किं. अधिदैव म्हणजे जीव, आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा, अधिभूत म्हणजे शरीर. आहे का रे? शरीराला काय म्हणायचं? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावाध्यात्म उच्यते. माझा स्वभावाध्यात्म. अक्षरम ब्रह्म परमम स्वभावाध्यात्म उच्यते
अधिभूत म्हणजे ते पाच हे एकत्रित झाले म्हणजे त्याला अधिभूत म्हणाले. पृथ्वी तेज वायू आणि त्याच्यात राहणारा त्याला अधिदैव म्हणाले. अधिदैव म्हणजे जीव, अनादि यज्ञ म्हणजे ईश्वर. म्हणजे याचा विचार आहे ना कोणत्या अध्यायात? 8व्या अध्यायामध्ये. परीक्षा होऊन गेली म्हणा. जाऊ दे. तर्क व्यवहार होतो, नाहीतर व्यवहार होत. आता कोणाचा कोण अधिभूत कोण अध्यात्म याचा नकाशा काढून सांगितलेला. आता वाचा. अध्यात्म, अधिभूत व अधिदैव या त्रिपुटींचे कोष्टक. एक, अध्यात्म श्रोत्र, अधिभूत शब्द आणि अधिदैव दिशाभिमानी देवता. श्रोत्रेंद्रियाचा विषय कोणता आहे? शब्द. शब्द. शब्दाशिवाय काम चालत असते का? नाही का? नाहीतर व्यवहार होणार आहे का? मग व्यवहार होऊ शकत. त्याचं ग्रहण करणारं काय असावं लागतं? इंद्रिय असावं लागतं. नंतर सुद्धा कोणताही जन्माला आलेला मूल त्याचा पुढे व्यवहार व्हावा मग त्याला नावं ठेवतं. काय ठेवतात? हेच ना, ईश्वराने सर्व पदार्थाची नावं ठेवलेली आहे. उपनिषदामध्ये नामरूपाभ्याम असं म्हटलेलं आहे. त्याचं वेदीकरण केलेलं आहे. आणि नामं कोण ठेवलेली आहे? ईश्वराने, मायेच्या द्वारा. खांबाला खांब का म्हणायचं, घड्याला घडा का म्हणायचं? अनंत नामे आहे. जेवढे पदार्थ तेवढ्या चिन्ह म्हणतो व्यवहार होतो. काय होतं? नाहीतर काय होणार नाही. पण त्याची रूपे अनेक भिन्न भिन्न असावी लागतात. आमच्यासारखा माणूस तुम्हाला त्रिलोक्यात भेटले तरी आमच्या आवाजासारखा आवाज नाही, रूपासारखा म्हणून सर्व व्यवहार एकाच रूपाचे असले तर एकाच रूपाचे असले तर प्रत्येकाची रूप आहे. मागे जन्म झाले तरी रूप वेगळंच, आता ते रूप. शब्द सुद्धा प्रत्येकाचा भिन्न आहे. शब्दावरून सुद्धा माणसं आणखी ओळखत असतात. हा आवाज कोणाचा आहे? कॅसेट लावली म्हणजे समजते गेला. गुलाबराव महाराजाचे ना, त्याचं अगदी अलौकिक चरित्र आहे. आंधळा माणूस आणि ते कुठे लग्न वगैरेला गेला, भिन्न भिन्न, आणि त्याच्यात ती माणसं मग तो नाव घेऊन सांगायचं अमक्या बाईचं नाव आहे या. म्हणजे तुला कळालं कसं ही बाई अमक्याची आहे? हे तर मला कळालं कसं? ती म्हणली बांगडीच्या आधारावर. कशावर? बांगडीच्या आवाज. अशा आवाजात भिन्न आहे. माझ्या आवाजासारखा तुम्ही सगळा जग जरी फिरले तरी असा आवाज. प्रत्येकाचा आवाज रूप आहे का? म्हणून काय चालतं, अनेकाच रूपाचे माणसं असले तर ते कधी कधी करावं लागत असते. शिवाजी महाराजाचं रूप अनेकांना होतं. ते औरंगजेब असायच्या ना, त्यांना धरण्याकरता जायचे. मग खरा शिवाजी बाजूलाच असायचे आणि नकली शिवाजी काय करायचे? म्हणजे आम्ही पुरुषार्थ सांगायचे, आम्ही शिवाजीला काय आणलं, धरून आणलं की म्हणा. आता शिवाजी काय निघायचं मग काय वेगळाच रूप कोणाचं शिवाजीचं, आणि पुन्हा रूप काढलं की ते जीव देणारे माणसं. पण रूपाशिवाय सगळे व्यवहार होऊ शकत. आणि रूपामुळे मग भिन्न भिन्न नाव आहे. नावामुळे रूपाचं काय होते? ज्ञान होते. हे ज्ञान होण्याकरता या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणून शब्दाचा विषय कोणता आहे? त्याला दैव लागत असते, आहे ना.
एक एक घेतलेला आहे ना. काय दिशाभिमानी देवता, त्याचा आग्रह नाही. तर शब्द एक मोठे मोठे कान जरी असले तरी त्याला तो टाकले तरी काय होत नाही. आता एक प्रवास, इष्टीचा प्रवास होता. आणि ते क्लिनर्स आणि ते माणसाचं बिघडलं बा थोडं. मग तो क्लिनर होताना घंटा वाजवणारा, त्याने त्या माणसाला 10-5 नाही 5-25 शिव्या दिल्या. किती तरी असते तर प्रज्ञाच का काही प्रतिकार नाही, काय नाही प्रतिकार नाही. लोकांनी त्याला सांगितलं, म्हटलं का तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, तुम्ही काही प्रतिकार केलाच नाही, काही शब्दही बोलला नाही, काही नाही, काही नाही. तर समजून म्हणायला लागला, म्हणतो इतका बहिर आहे तो किती, मला तोप टाकली तरी त्याला आवाज काय नाही. कारण त्याला किती शिवाय देतो याचा काय नाही. म्हणून शब्द असावा लागतो. शब्द आगमन कोणाचा आहे. एक 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 पुढे वाचा. त्वचा, त्वचेचा विषय स्पर्श आणि देवता वायू देवता. बरं देवा आहे ना, परस्पर्श विषय असं म्हणतात. तुम्हाला श्रीमंत लोक चांगली झोप यावी, एवढ्या गाद्या गिरद्या वगैरे असे याची इच्छा करतात. मला म्हटलं हो एवढे किती पैसे लागून आहे, पण मऊ गादी पाहिजे. श्रीमंत माणसाचं ते काय आपलं वार करायचं आहे का, कुठे पडला तिथे जातो. वारीच्या सोबत बघा, श्रीमंत माणसं चांगली झोप यावी यावेळा करता कशा गादीचा विचार करतात की चांगल्या स्पर्श सुख म्हणतात. कोणतं सुख, अंग दाबून घेणं वगैरे कोणतं सुख आहे, स्पर्श सुख. पुढचा त्याची देवता कोणती आहे. वायू देवता. पुढे नेत्र, नेत्राचा विषय रूप आणि देवता सूर्य देवता. देवता सूर्याची जर कृपा झाली तर नेत्र काही करू शकत नाही. म्हणून काही काही वेळा आहे ना, गुण येण्याकरता औषधाने काय होत नाही. मग काय करता, देवता प्रसन्न करून येतात. काय करून एखादा उत्सव करायचा असला किंवा काही करायचं असलं तर देवताचं पूजन करावं लागतं. एखादा घर बांधायचं असलं तर आपण काय करतो, अगोदर कांतीच्यावर काय बांधायचं आहे, ते रुष्ट असतं कामा नये. ते सत्ता केला तर बाजीरावानी मोठा मंडप दिला चांगला बरोबर सब्जा, आणि त्याच्यात इलेक्ट्रिक लाईट आणि वगैरे प्रत्येक खांबाला एक एक नळी, लाऊडस्पीकर, आणि जो वारा आला काही विचारच नका. आणि सगळा मंडप काय झाला, पडला. ट्यूब सगळे फुटले, बरंच नुकसान झालं. तरी पण जिज्ञासा, पुन्हा दुसरा काय बांधला, मंडप बांधला. पहिल्याप्रमाणे याची कोणती गत झाली, तीच गत झाली. मग अर्थ काढला म्हणलं असं होतं का. वारा नसताना आम्ही काय बांधतो, मंडप, आणि वारा काय करतो. बरं हे सांगतात काही वाढ सुटणार नाही. म्हणजे ज्याला याचं ज्ञान आहे त्यांनी सांगितलं, म्हणजे बांधता सगळं काही करतं, पण भूमिपूजन करतं का. म्हणजे त्याची काय आवश्यकता आहे. भूमिरुष्ट होते, देवता आहे ती, काय तिचं काय करावं लागते, पूजन करावं. घर बांधायचं असलं तर अगोदर काय करतात, पूजन करतात ना. ते फावड्याचं सुद्धा काय करा की, कुदळीचं सुद्धा का ती देवता संतुष्ट राहावी एवढ्या करता काय करा की. पहिला मान कोणाला आहे, गणपतीला. अगोदर कोणाची, ते 5 देवता असतात. सुपाऱ्या ठेवायच्या ना,
ते सगळ्या काय आहे देवता. देवता समजून त्याचं काय करायचं, पूजन करायचं, तरी स्वास्थ्य राहत असतं. रसना विषय रस आणि देवतावरून रसना त्याचा विषय कोणता आहे, देवता कोण आहे, वरुण देवता. रसना आहे आपल्या ते आंबट तिखट खडू वगैरे जाणण्याचं जे इंद्रिय असते त्याला काय म्हणतात, डोळा त्याचं काम करू शकत नाही. मिठही कसं असते, साखरही कशी असते, हाताला कळते का गोड खारट, मग कोणाला कळते, रसनेंद्रियाला कळते. आपापले देवता एक एक आपापले काय करतात, काम करतात. पुढे नेत्र रसना घ्राण, घ्राण त्याचा विषय कोणता, गंध. दोन्ही आहे बा, सुगंधही आहे आणि दुर्गंधही आहे. दुर्गंध समजते का, जाऊ द्या जास्त काय ते अजीर्ण झालं म्हणजे त्याचा हे होतं. काही माणसं पोटाचा काय करत नाही आणि ते पचन नाही झालं म्हणजे काय होतं, विचित्र फळ आहे. म्हणून जेवणाचा विधी असा आहे बा, ते म्हणतात थोडा तरी भाग पाण्याकरता ठेवावा, थोडा तरी भाग कशा करता, वायू करता. 2-3 भरून काढले तर ते अजीर्ण होत असते. त्याची शक्ती असावी लागते, त्याला पचन क्रिया बनते. जाऊ दे आपला विषय. पुढे कर्मेंद्रियाचा आहे का, वाणी त्याचा विषय कोणता, वक्तव्य. अग्निदेवता. जर हे नसेल ते होत नाही. वाणी हे इंद्रिय मोठ्या उपयोगी पडणार आहे बा. याचे इंद्रिय आहेत ना, या इंद्रियाच्या ठिकाणी जरी सामर्थ्य असलं तरी पण वाणी हे इंद्र सर्वतोप्रकारे आनंद देणारा आणि इंद्रिय आहे वाणी. पशुला कुठं आहे वाणी. मग आपल्याला काय हे बा, प्रत्येकामधून घाण येत असते, डोळ्याला चिपड येतो, कानातही मळ होतो, नाकातून काय कळते, पण वाणी अशी आहे त्याच्यातून बोलता येतं माणसाला, 52 अक्षराचा उच्चार करता येतो. आणि त्या वाणीच्या द्वाराला आपल्याला शत्रूला सुद्धा काय करता येते, मित्र करता येते. वाणी मुखी अमृताची वाणीच नाही तर तुम्ही भगवंताचं चिंतन काय केलं तर खरे कशाचे उपकार आहे. शत्रूलाही सुद्धा काय करता येते, मित्र करता येते. आणि त्याच्याद्वारा पुण्योत्पत्ती होते. काय होते, नाही तर तुम्ही भगवंताचे चिंतन म्हणतो म्हटलं घे घे माझी वाची, असं तात्पर्य. बोलण्याने मनुष्याने सगळा समाज आपलासा करू शकतो. आणि वाईट बोलण्याने लोक दगड मारतात. मग वाणीचा सुद्धा चांगला काय करता आला पाहिजे. मुखी अमृताची वाणी इंद्रिय देवाची वाणी इंद्रिय. पुढे हस्त विषय ग्रहण त्याग आणि देवता इंद्र देवता. बरोबर. म्हणून असतं घेण्या देण्याचं काम कोण करतं, त्याला ईश्वराची योजना आहे. सगळ्याला ईश्वराची योजना आहे. नुसताच हात माता जवळ आहे की तुला बोट आहेत, अरे तरी पण त्याला बोट नाही ना, किंवा ॲक्सिडेंट झाला म्हणजे हात, तरी सुद्धा लोक हुशार असतात. ते हातासारखा आणखी हाताचा पायाचा उपयोग. ज्याला हात नाही ना ती माणसं काय करतात, ते त्यांना विषय
आवरतला जात नाही. बरोबर 2 पायाच्या ह्याच्यात बीळ ठेवतात. हात नाही तरी सुद्धा काय करतात. जाऊ दे, आपल्याला हातच नसेल तर वाजवता येईल का तुम्हाला? प्रत्येकाचे ते म्हणतात आहे, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही आपल्या याची काय शिका की. त्याच्यामध्ये मग या सगळ्याचं फिजिओलॉजी म्हणतात त्याला. हे बघ, इथं हाड वेगळं, इथं हाड वेगळं, तुम्हाला असं करता येतं, असं करता येतं, नुसतं तसं ठेवता येतं. ईश्वराची काय कृपा आहे. असं किती आपल्या शरीरामध्ये हाड आहे, त्याचं शास्त्र आहे, ते शिकण्याकरतात हॉस्पिटलचा काय केलं पाहिजे, आपल्या शरीरामध्ये किती हाड आहे वगैरे, रक्ताचं सुद्धा आहे ना, सगळ्याच भाग आहे. वाणी देवता नाही, वाणी हस्तपाद देवता, पाद इंद्रिय, पुढे आपल्याकडे पाद, म्हणजे पाय रे, चालण्याकरता काय पाहिजे, पाय. आत्ताची देवता कोण आहे? विष्णू देवता. आहे. पुढे बुधेंद्रिय, विषय मलत्याग आणि देवता यम देवता. यम देवता. आपण जे अन्न खात असतो पोटात जसंच राहिलं तसंच राहिलं तर मग काय म्हणजे संपलं सगळं. मग त्याचा त्याग झाला पाहिजे. तब्येत चांगली राहण्याकरता मला त्यागावर फार अवलंबून आहे. डॉक्टर विचारतो बरं का, म्हणलं शौचाकडे साफ होते की नाही, नाहीतर मग आरोग्याला हितव आहे नाही. आरोग्य आणखी राखण्याकरता काय पाहिजे, दोन्ही इंद्रियांचं ध्येय पाहिजे. प्यालेलं पाणी सुद्धा काय झालं पाहिजे, निसरण झालं पाहिजे. निसरण कोण करत असते ना, यमाकडे देऊन टाका. उपस्थ रतिसु प्रजापती, हे एक विचित्र आहे. पुढे मन, पुढे मनन, याची देवता कोण आहे? चंद्र नाही, इंद्र आहे. इंद्र आहे, चंद्र नाही. म्हटलं हाताची देवता चंद्र, मनाची देवता चंद्र. चंद्र मनाची देवता चंद्र आहे. पुढे बुद्धी, बोधव्य बृहस्पती. पुढे अहंकाराचा विषय रुद्र, भगवान शंकर ही देवता आहे. चित्त, त्याचे चिंतन, साक्षी त्याला क्षेत्रज्ञच म्हणतात. आदिदैव पुढे ईश्वर, अध्यात्म पुढे अधिभूत, पुढे अधिदैव, चित प्रतिबिंबित विद्यावृत्ती, त्याला अध्यात्म म्हणतात. चित प्रतिबिंब, अविद्या 2 भाग असतात. तुम्हाला गेलं की पाहिजे. अविद्या म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, माया म्हणजे काय, प्रधान कोणाला म्हणतात? ज्यावेळेस समष्टी विश्वाचं प्रारब्ध कर्म भोगून संपतं, त्यावेळेस या संपूर्ण जगताचा महाप्रलयामध्ये ज्यावेळेस निराश होतो, त्यावेळेस त्या अज्ञानाचं किंवा मायेचं जे स्वरूप आहे, त्या मायेमध्ये त्रिगुणासहित हे संपूर्ण जगाचं ज्या लोप होतो, त्या अवस्थेला प्रधान म्हणजे प्रकाशाने म्हणजे राहणे, ज्याच्यामध्ये लय रूपाने सर्व राहते, त्याला काय म्हणायचं? प्रधान. अज्ञान कशाला म्हणतात? ब्रह्माच्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? अविद्या, ब्रह्मज्ञानाने माया. जे नाही ते दाखवते. नाही ते कसं काय दाखवणार?
आणि शक्ती कशाला म्हणतात? शक्ती त्या ब्रह्माच्या ठिकाणी चैतन्याच्या आश्रित राहते, म्हणजे शक्ती शक्तिमानाला सोडून राहते असं अशी अवस्था. एकाचे जे नाव आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्या मायेमध्ये काय पडते? आभास. त्याला चित प्रतिबिंब होतात. अशी जी अविद्येची वृत्ती तिला अध्यात्म असं म्हणतात. पुढे अधिभूत अज्ञानावर्त स्वरूपानंद त्याला अधिभूत. झोपेमध्ये आनंद आहे, ब्रह्माचाच आनंद आहे घरी. नाही ना का लक्षात आहे? झोपेमध्ये काय आहे? आनंद जर नसता झोपेमध्ये तर कोणी झोप घेतली असती का? मग कोणता आनंद आहे तो? आवृत आनंद आहे. समाधीमध्ये आवृत नाही, अनावृत आनंद आहे. कोणामध्ये? समाधीमध्ये. झोपेमध्ये आवृत आनंद आहे. पुढे अधिदैव म्हणजे ईश्वर. पुढचं वाचा. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला तसाच ओंकाराच्या प्रथम असलेल्या अकार मात्रेशी विराटरूप विश्वाचा अभेद चिंतन करावा. विश्वाचा कोणाशी करायचा? विराटाशी. बरोबर, अभेद चिंतन सांगितलं. तसाच ओंकाराच्या प्रथम असलेल्या मात्रेशी विराटाचा नाही का? आकार मात्रेशी विराट विश्वाचा काय करावा? अभेद चिंतन. विश्वाचा विराट असेल, विराटाचा आकार. पुढे कारण विश्व, विराट व अकार या तिन्ही पादांत प्रथमत्व समान आहे, म्हणून विराट व विश्व यांचे अकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. करावे, चिंतन करायचे. विराट अकार हे तिन्ही पादामध्ये प्रथमत्व समान आहे, म्हणून विराट विश्व यांचे आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. विश्वाचा विराटाशी, विराटाचा आकाराशी. बरोबर आहे ना? अभेद चिंतन करायचं. पुढे वर जी 7 अंगे व 19 मुखे विश्वाची सांगितली तीच तैजसाची समजावी. आता अभेद केलेला आहे ना. काय केलेलं आहे? अभेद. भिन्न असते तर वेगळी सांगितली. अभेद झाल्यामुळे तर तीच कोणाची समजायची? याची समजायची. पुढे फरक इतकाच की विश्वाची ईश्वर रचित आहेत आणि तैजसाची मनोमय आहेत. दोन प्रकार करायचे. फरक कोणता करायचा? इतका की विश्वाची ईश्वर रचित आहेत आणि तैजसाची काय? दोन अवस्था आहे ना. स्वप्नाचा अभिमानी कोण? तैजस. जागृतीचा अभिमानी विश्व. सुषुप्तीचा अनुभवी प्राज्ञा. तैजसाची समजावी. फरक एवढाच की विश्वाची ईश्वराची तैजसाची आपण जागृतीमध्ये मनाची समजतो का ईश्वराची? जागृती म्हणजे ईश्वराची. आणि स्वप्नामध्ये मनाची राहते कधी स्वप्नाची. मनात सर्व ईश्वरातीत पदार्थ म्हणजे विश्व ईश्वराने केले. ईश्वरसृष्टी म्हणजे जागृती. बघा, मनसृष्टी म्हणजे स्वप्न. आणि या सर्वाचा त्याला काय म्हणतात? अविद्या. पुढे तैजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल आहे. तैजसाचा काय? भोग सूक्ष्म. स्वप्नातलं सूक्ष्म अवस्था आहे. आणि विश्वाचा काय? स्थूल. त्याच्यावर शंका केलेली आहे. सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव काय आहे? कोणताही पदार्थ म्हणत त्याच्यापासून दोन पद आहे. एक सुख आणि दुःख अनुकूल असेल तर
प्रतिकूल झालं तर दुःख. हा भोग कोणाचा आहे? हा भोग सुख दुःखाच्या भोगाचे नाव भोग आहे. ज्ञान घ्यावं लागत असतं. भोग म्हणजे काय? त्याचं ज्ञान. मुळात काय आहे? ज्ञान. भोग म्हणजे सुख जे म्हणतात ना, त्याचं मुळामध्ये ज्ञान स्वरूप आहे. त्याच्यात त्याने हे पाय नाही सुख शंकेतलं काय आपलं काय सूक्ष्म आणि स्थूलाचा भोग काय आहे? शंका आली नाही आपल्याला. तेजसाचा मनोभ आहे वरचं बघा. तेजसाचा भोग सूक्ष्म आहे. आमचे शिष्याची शंका होता. पुन्हा शिष्य म्हणतो, महाराज सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञान म्हणजे आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय भोग होत असतो का? नाही. ज्ञान म्हणजेच भोग. अनुकूल ज्ञान असेल तर सुख होईल, प्रतिकूल ज्ञान दुःख भोग आहे. आणि ज्ञानामध्ये स्थूलता आणि सूक्ष्मता नाही. त्याच्यात कुठे स्थूलपणा सूक्ष्मपणा आहे? तो काही पदार्थ आहे का जो स्थूल आणि सूक्ष्म असते? बीजामध्ये स्थूल सूक्ष्मपणा असतो का? मग त्याच्यामध्ये स्थूलता आणि सूक्ष्मता नाही. असे असताना तेजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? नाही काय? तिन्ही यांना ज्ञान होते. एकाला सूक्ष्म म्हणायचं आणि एकाला काय म्हणायचं? म्हणजे ज्ञान तर एक रूप आहे की, मग त्याला स्थूल आणि सूक्ष्म आले कुठून? अशी शिष्याची काय आहे ना, त्याचं उत्तर दिलेलं आहे. देवाचं उत्तर कधी वेळ आहे, बराचसा वेळ आहे. श्री गुरु म्हणतात, बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार म्हणजे ज्ञान होते. म्हणून त्यास स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. बरोबर आहे. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार ज्ञान होते. म्हणून त्यास स्थूल भोग असं म्हणतात. बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने स्थूल विषय आपण जे काही पाहतो, ऐकतो वगैरे जे काही करतो, दिसणारे सर्व स्थूल असते. न दिसणारं काय असते? असते पण काय असते? ते सूक्ष्म असते. एखादा आंबा आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दिसतो, त्याला स्थूल म्हणायचं. आणि आंब्याचं जे बीज असते ते काय? सूक्ष्म असते. आहे पण काय होत नाही, दिसत नाही. दृष्टीला विषय होत आहे पण दृष्टीला काय होत नाही, त्याला सूक्ष्म म्हणायचं. आणि वृत्तीला विषय होत असेल तर स्थूल म्हणायचा. मग सुखदुःखाचा भोग होत असतो. पुढे वाचा. आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार म्हणजे भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. त्याला कोणता भोग म्हणतात? सूक्ष्माचा भोग म्हणतात. शब्दाधिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्याच्यापासून साक्षात्कार म्हणजे भोग होतो त्याला सूक्ष्म भोग असं म्हणतात. त्या स्थूल आणि मनाचे जेवढे भोग असतील ते सगळे इंद्रियाचे भोग स्थूल आहे. मनाचा भोग मनाचे भोग आहे. कोणताही विषय सुद्धा त्याची धारणा अगोदर मनामध्ये होणार. नाही मानसिक जर नसेल, मनात जर नसेल, सूक्ष्म रूपाने भोग कुठे असतो त्याला वासनामय शरीर म्हणतात. काय म्हणायचं? वासनेत त्याचं स्वरूप असते. कशामध्ये?
एखादा बरोबर टोल वाजला, रोज नाश्ता करण्याची काय सवय आहे, टोल वाजल्याबरोबर काय होतं, त्या वासनेमध्ये विषय येतो. कशात? वासनेमध्ये विषय येतो. ग्रस्त आपलं चांगलं आपलं चिंतन करून बसला होता आपला, आणि त्याला रोज चहा पिण्याची, आता चहाचा मागमूस सुद्धा काही नाही, आठवण नाही, काही नाही, काही नाही. टोल वाजल्याबरोबर चहा पिण्याची काय झाली, इच्छा झाली, की वासना झाली. वासनेत आला ना चहा. आता कशात आला होता? बरं, 7 वाजले, वासनेमध्ये चहा आला, ध्यान करून राहिलं. ध्यान होते का आता? मग वेळ लागायला लागला. काय लागायला लागला? वेळ लागायला नंतर मग काय विचारायचा प्रश्न, झाला का चहा, झाला का चहा, झाला का चहा, जरा राहू दे, ढसाड होता थोडा. मग ती बाई ते काय घाई चहा करायला लागली. ते चहा करत असताना पावडर कुठं आहे, ते पाळं असते ना, त्याच्यात साखर होती, दूध होतं, पण काय नव्हतं, पावडर नाही. याचा चालला आहे, 7 वाजून गेले, 7:15 वाजले, तरी चहा येत नाही. झाला का? मग ते दुकानदाराकडे गेली. म्हणलं पुढा द्या की चहाचा. त्याला त्या दुकानाला कुलूप होतं बा. तिथून कोणाकडे गेले? दुकानदाराच्या घरी गेले. लवकर चहा द्या की. बरं निघालं बा, काय दुकानापर्यंत आला, त्याला कुलूप होतं, पण तो घरी पुन्हा पुढे गेला, चावी आणली, तितक्यात पाणी का झालं, जळून गेलं. आला बघा, पुन्हा पाणी टाका. 7 वाजता चहा 9 वाजले गेले, आणि ती वासना का झाली. मग झाला का चहा केला, घाबरले म्हणे. बरं का, ते बसी विसरायचं का झाली, विसरून गेली. आणि त्या उष्ट्या बसीमध्येच घालला. आणि त्याने पाहिला बघा, अगोदर संतापलेला होता. 7चा चहा 9 वाजता झाला, आणि बसी कशी दिसली. आणि मग का तळपायची आग कुठे गेली, बस घालवा. बरं का, 10-5 काय घासडल्या, तेवढ्यावर काम लागलं नाही. मग तोंडाचा उपयोग केला. मग पुढे हाताचा चंदनाचा खोड पडलेलं होतं, जर दणकून मारलं होतं, पालथेच पडलेली. हे विषय कशा करता जाईल, अगोदर कशात येतात, सूक्ष्म वासने. आणि त्या वासनेतल्या बाह्य रूपाने काय होतं, मग सूक्ष्म भोग. वासनेतलं कोणता भोग आहे, इथं चिंतन घेतलेलं आहे. पुढे या रीतीने विश्व स्थूलाचा भोगता आणि तेजस सूक्ष्माचा भोगता असे श्रुतीत सांगून विश्व बहिप्रज्ञ आणि तेजस अंतप्रज्ञ सांगितलं आहे. असं कुठं सांगितलेलं आहे, श्रुतीमध्ये सांगा. बहिप्रज्ञ, तेजस, अंतप्रज्ञ सांगितलेलं आहे. एक स्थूलाचा भोग त्याला बहिप्रज्ञाचं म्हटलं आहे, आणि सूक्ष्माचा भोग त्याला अंतप्रज्ञ आहे ना. वासनेमध्ये आकार उत्पन्न होतो ना, कोणतंही कार्य करण्याच्या पुढे येत असते, ते मनामध्ये येत असते. अंतर पुढे काय होते, त्याचं क्रियेमध्ये काय होते. एखादा घट करायचा असला कुंभाराला, अगोदर घटाचं कुठं आलं, आणि मनातलं कुठे येतं, अगोदर बोई कुठे येते, परीक्षेत डोक्यात येते, आणि डोक्यातली कुठे येते, हातात, आणि हातातली कुठे येते, तिथून सांगदेव महाराज होते ना, ज्ञानेश्वर महाराजांना
पत्र पाठवायचं होतं. शिष्याने कोरा कागद आणून दिला, लेखणी आणून दिली. द्या म्हणले महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना पत्र. मग त्यांनी आपल्याला कागद घेतला, कागदावर काय ठेवली, लेखणी ठेवली. पुढे काय होईना, सारखे ना. बराच वेळ झाला. मग त्यांची शिष्यमंडळी म्हणू लागली, म्हणले अरे किती वेळ झाला अजून आपले स्वामी काय करीत नाही. म्हणलं शाही नाही का त्याच्यात, एवढं बरोबर वरली खाली. तिसरा शिष्य म्हणायला लागला, म्हणलं इथे काही नाही. अगोदर कुठे यावं लागते, डोक्यातलं कुठे येते, हातात येते. मग काय म्हणते, गुरुजी असं करा तुम्ही, तुम्हाला काय लिहायचं होतं ते सगळं त्यांना काय दिलं, कोरच पत्र देऊन टाका, काय करा. म्हणून चांगदेव महाराजांनी कोणतं पत्र दिलं, आणि त्याच्यावर 65 वेळा लिहिलं. काय काय, आणि ते पहिल्या सोडत कोणाच्या हातात पडलं, मुक्ताबाईच्या. मुक्ताबाईने सांगितलं, म्हटलं दादा हे चांगदेवाचं पत्र आहे, पण तो कोराच राहिला आहे. काय राहिला, त्याला आपल्यामध्ये घेऊन टाक, काहीतरी लिहा, त्याला चांगदेव राहिले. कोणता ग्रंथ म्हणतात, पुढे विश्वाची अंतःकरण वृत्तिरूप प्रज्ञा बाहेर जाते व तेजसाची जात नाही, म्हणून विश्वास बहिप्रज्ञ आणि तेजसास अंतप्रज्ञ असे म्हटले आहे. बहिप्रज्ञा आणि विश्वाच्या वेळेला अंतःकरणाची वृत्ती कुठे जात असते, त्याला काय म्हणायचं, बरं. तेजसाची काय होत नाही, आतच स्वप्न कुठे दिसतं, आतच दिसत असते. आणि इंद्रियांच्या जागृतीमध्ये व्यवहार सगळे बाहेर होतात. एक अंतःप्रज्ञ, एक कोणता बहिप्रज्ञ. विश्वाची बहिप्रज्ञ आणि तेजसाची, बरं. विश्वाची अंतःकरण वृत्तीरूप प्रज्ञा बाहेर जाते आणि तेजसाची काय होत नाही, आतल्या आतच ती वृत्ती आकाराची होत आहे. असे श्रुती सांगून नाही का. म्हणून विश्वास बहिप्रज्ञ, तेजसाच काय म्हटलेलं आहे, असे म्हटलेलं आहे. असा विश्वाचा आणि विराटाचा काय सांगितलेला आहे. जे आपण मागे पाहिलं ना, विश्वाचा कोणाचे केला, ते हेच चाललेलं आहे. म्हणजे निर्गुणोपासनाच आहे. कोणती इतकंच आहे की त्याच्यामध्ये इथं जरा सखोल विचार केलेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा योगी होते ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी सुद्धा विचार केलेला आहे. आणि तो आपल्या अधिकाराने थोडक्यात केलेला आहे. योगशास्त्र आहे ना, मोठं शास्त्र आहे का योगशास्त्र, त्याच्यामध्ये पुष्कळचे प्रकार सांगितलेले आहे. आपला योगशास्त्राशी काही नाही परिचय नाही. आसनच तर किती प्रकारचे आहे, 84 आसनं आहे किती, नाड्याच तर किती आहे, 72,000 काय. आता क्लिष्ट विषय आहे. दुसऱ्या डोक्यावरून काय जाते, हेच जड जाऊन राहिलं. बाई प्रज्ञानंतर प्रज्ञा, हे विश्व म्हणजे काय आपलं. पण आता असं ना, ग्रंथ शिकायचं म्हटल्यानंतर मग असं आहे, सर्वांनाच काय दिलं पाहिजे, तोंड दिलं. एखादा पकवास असेल, काही बोलायचे आहे, कठीण जात असतात, तरी पण सुद्धा शिकवणारा काय करतो, ते कठीण सुद्धा गोष्टीला बाजून दाखवतो. तसे कठीण आहे योगशास्त्र. पुढे कोणता विषय आलेला आहे वाचा. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला, तसाच तेजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे. हे बघ, आपण नकाशात पाहिलं का रे, नाही का, याचं स्पष्टीकरण कुठं आहे, याच्यात आहे.
मग विराटाचा वेध कोणाची करायचा? अकराशी. त्याचं याचंच नकाशाचं स्पष्टीकरण कुठे आहे? अधिक स्पष्टीकरण आहे, त्याचा विचार करू, उद्या करू. राहिलेला विषय उद्या सांगू.